अक्षय पाटिल ने ये किस तरह का शॉट खेला है, गैर जिम्मेदाराना शॉट। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती 30 गज के दायरे के बाहर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए। एक आसान सा कैच लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए और अक्षय फर्स्ट विकेट डाउन। अक्षय जाएंगे मैदान से बाहर। बहुत बड़ी भूल होती है एक अच्छे खिलाड़ी से, और पहले मैच में पहले ही गेंद के ऊपर इस मैच में हमें यही देखने को मिला। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास किया था। हालांकि मैं ये कहूंगा कि पहले ही मन बना लिया था उन्होंने, पहले ही प्रोडक्शन किया था कि मैं यही खेलूंगा, और इसी वजह से फंस गए। अपना कीमती विकेट खोया है मोना ने। बहुत बड़ा झटका, बड़ी मछली जाल में। आणि याच दरम्यान एक विनंती असेल वागेश्वर वाघरण संपूर्ण संघाला की आपण कुठेही जाऊ नका। हा सामना संपल्यानंतर आपला लगेचच आपण सामना इथे लावणार आहोत। मनीष, मनीष की अगली गेंद। आहा, मनीष को हालांकि मैं ये कहना चाहूंगा कि ज्यादातर लोग नहीं जानते होंगे, क्योंकि ये क्रिकेट से बहुत दूर रहते हैं, अपने जॉब में अपने व्यवसाय में रहते हैं, मगर मैं इस खिलाड़ी को बखूबी जानता हूं। ये खिलाड़ी बहुत जज्बाती है, बहुत शिद्दत के साथ, बहुत ही सीरियसली क्रिकेट को देखता है। आहा, मनीष, मनीष एक ही नाम गूंजता हुआ, क्या बात है मनीष। फिर से एक बार देखिए, अक्सर मैं कहता हूं दोस्तों, सोना आपका कितना भी आपने उस सोने के ऊपर कितनी भी धूल चढ़ी क्यों ना हो, मगर उसकी कीमत कम नहीं होती। इस तरह का ये सोना है। ये बहुत छुपा हुआ रहता है, क्योंकि क्रिकेट से दूर होता है, हर मैदान पर हर प्रतियोगिता में देखने को नहीं मिलेगा, मगर जब भी उतरते हैं ना, अपनी कलात्मक, अपनी क्वालिटी और लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हैं। कभी अच्छी बल्लेबाजी करते हैं, कभी अच्छी फील्डिंग करते हैं, और अपने टीम के लिए हमेशा उपयुक्त साबित होते हैं। ओ ये देखिए, फिर से एक बार सूरज को चकमा तो दिया था सूरज। ओहो, हाँ, पुरजोर कोशिश, कोशिश तो जारी रही। कोशिश के लिए 100% एफर्ट यहाँ पे उन्होंने लगाए, और 10 में से 10 मैं मार्क जरूर देना चाहूंगा, क्योंकि उनसे बहुत गेंद दूर थी, उसके बावजूद उन्होंने कोशिश की। बाल बाल बच गए, अगर गेंद उनके हाथों में पड़ी होती तो सूरज को भी बाहर जाना पड़ा होता। वागीलवाड़ा से बिलोंग करने वाले, पनवेल तहसील से बिलोंग करने वाले, एज आइकॉन के रूप में खेलने वाले सूरज स्ट्राइक एंड पर। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, मगर उतना ही खूबसूरत ये कवर ड्राइव हमें देखने को मिला। डीप कवर की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में। ओहो, थोड़ा सा नाराज मनीष, नाराज मनीष। मैंने कहा ना कि बहुत जज्बाती खिलाड़ी है, बहुत ही सीरियसली हर चीज को देखते हैं, और ये बिल्कुल हार मानने को तैयार नहीं होते। मगर मनीष ने काफी प्रभावित किया है। मनीष, आपने सही में बहुत ही शुरुआत जबरदस्त दी है। जिस तरह से आपने विकेट चटकाया है ना, काबिल तारीफ गेंदबाजी का नजारा। और आपने सिर्फ विकेट नहीं चटकाया, यहाँ पे रनों को रोका भी है, रनों की संख्या के ऊपर अंकुश भी लगाया है। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं। कैन यू इमेजिन। दोनों भी आइकॉन के रूप में खिलाड़ी खेल रहे थे, सूरज पाटिल, अक्षय पाटिल, और मात्र 5 रन और 30 गज का दायरा मौजूद। ये है मनीष की खासियत, और ये है मनीष की काबिलियत।
नए गेंदबाज आए हैं तेजस काटकर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सुमित भगत। सुमित भगत के बारे में मैं क्या कहूं, बहुत कुछ कह सकता हूं, बहुत वक्त जाएगा, क्योंकि उनकी जिंदगी में का जो क्रिकेट है, हेलो, उनकी, हेलो चेक, सुमित भगत की जो शुरुआत हुई थी क्रिकेट के जरिए से एज अ बल्लेबाज के रूप में, मैंने अपने आंखों से देखा है। हाँ ये देखिए, मगर ये किस तरह की गेंद थी, बल्लेबाज भी थोड़ा सा चक गए। और अंपायर जी का इशारा है। जी हाँ, अंपायर जी तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं, विनोद पाटिल सर। यस, तो तीसरे अंपायर अब ये फैसला करेंगे कि ये गेंद वाइड थी या लीगल डिलीवरी थी। मगर पहले ओवर के बारे में मैं फिर से एक बार बात करना चाहूंगा। क्या बात है मनीष की, मुझे सही में थोड़ा सा आश्चर्य हुआ, क्योंकि देखिए आप सभी जानते हैं कि सूरज पाटिल अजय कौन के रूप में पूरे महाराष्ट्र में खेल चुके हैं, अक्षय पाटिल पूरे महाराष्ट्र में खेल चुके हैं, मगर ये ग्रामीण खिलाड़ी, ये लोकल खिलाड़ी मनीष को कौन जानता है। मगर मैंने क्या कहा था कि मैं इसे बखूबी जानता हूं। ये खिलाड़ी बहुत ही अनोखा खेल है और उन्होंने करके दिखाया। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं और अक्षय पाटिल मोनिया, जो कि मैन ऑफ द सीरीज रह चुके हैं वीर दमदार रामदा प्रीमियर लीग में, महाराष्ट्र का सबसे बड़ा प्रीमियर लीग, उन्हें उनको चलता, जी हाँ वाइड करा दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा और रनों की संख्या में बदल होता हुआ 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का यह मुकाबला। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के चाहने वाले जो हमसे जुड़े हैं ऑनलाइन पर, उन्हें बताना चाहूंगा कि यह मैच लोनारे बनाम नौखार इन दोनों टीमों के बीच है। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया। गेंद शॉट मिड विकेट की दिशा में जब तक फीड होती तब तक 1 रन लेने का यहां पे मौका था। दोस्तों सुमित को मैंने देखा है क्रीड़ा भवन के मैदान पर, जब 6 गेंदे और 30 रनों की जरूरत थी, पहली गेंद डॉट, अब बचे 5 गेंदे और 30 रन। कैन यू बिलीव, कैन यू इमेजिन कि लगातार 5 छक्के आ सकते हैं। हर गेंद के ऊपर छक्का चाहिए था, मगर ये वो ऐसे खिलाड़ी है जिन्होंने हर गेंद के ऊपर छक्का लगाया, लगातार 5 छक्के लगाए, 5 गेंदों में 30 रन बनाए और वो एक इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से लिखा गया विजय आज भी मुझे याद है। और ये देखिए सूरज पाटिल का शॉट, तो देखिए प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, गेंद डी पॉइंट सी मालिका के बाहर, 6 रन। गोरखजी कडवे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करतोय आणि सन्माननीय आमचे आयोजक प्रणित सिनकर यांना विनंती करणार आहे, प्रणितजी आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गोरखजी कडवे यांचं स्वागत करावं, कारण अलिबाग तालुक्यामधील, ओहो लाजवाब किसे कहते हैं, देखिए आपके सामने किस तरह की फील्डिंग का नजारा, शानदार पेशकश, लाजवाब जबरदस्त झंडाटेदार डाइव लगाकर कैच लपकने में कामयाब, सूरज पाटिल जाएंगे मैदान से बाहर। गोरखजी कडवे यांचं इथे शाल आणि पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे, कारण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस मोठ्या स्पर्धा होत असतात ना, आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल हे नाव नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतं। क्रिकेटसाठी आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी आणि क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी सन्माननीय गोरखजी कडवे यांचा महत्त्वपूर्ण हात आहे, हिस्सा आहे, वाटा आहे। सो धन्यवाद गोरख सर।
चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं फिर से एक बार, जहां पे मजेदार मैच हमें देखने को मिलेगा, क्योंकि कभी चौका आता है तो कभी यहाँ पे विकेट आ रहा है। हालांकि स्मरणिका नौखार एक जानी मानी टीम है, जबरदस्त टीम है। इस टीम में एक से बढ़िया एक खिलाड़ी हमें देखने को मिलते हैं और उनका इतिहास तो यही बताता है। मगर आज लोनारे टीम के गेंदबाजों ने, उनके क्षेत्र रक्षकों ने यहाँ पे हमें खासा प्रभावित किया है। वेरी वेल डन बॉयज, यही उम्मीद थी, क्योंकि बदल तो होना चाहिए, क्योंकि ये तो सृष्टि का नियम। ओहो, उल्टे हाथ से खेला है। आओ देखा ना था, पहली गेंद का सामना कर रहे थे, गेंद को भेज दिया है आउट ऑफ द पार्क। जाओ और उस गेंद को ढूंढ के लाओ। 6 रन। पहले ओवर में मात्र 5 रन और इस ओवर में एक चौका एक छक्का, कुछ वाइड गेंदें, यानी रनों की भरमार, रनों की बारिश इस ओवर में नजर आ रही है। जी हाँ, इसमें दबा देखिए, स्वीप करना चाहते थे, अपने बल्ले को स्वैप किया मगर फंस गए हैं। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और शॉट फाइनली की दिशा मनीष कहां छोड़ने वाले थे। वेरी वेल डन मनीष। और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। आइकॉन के रूप में खेलने वाले अमित नाइक भी आउट हो चुके हैं। अमित नाइक आउट होने के बाद नए बल्लेबाज निमेश पाटिल सुमित भगत का साथ निभाने के लिए मैदान में दिखाई देते हुए बाएं हाथ के बल्लेबाज है निमेश। मगर जिस तरह से शुरुआत की है लोनारे टीम ने, तारीफ तो बनती है दोस्तों। कमाल की गेंदबाजी, कमाल का एफर्ट, शानदार कैचेस। हो तेजस वाइड यॉर्कर करने के प्रयास में साफ नजर आए, मगर बहुत ही शानदार एग्जीक्यूशन भी यहां पे देखने को मिला। एक रन जरूर मिलेगा, मगर एक एक रन से काम नहीं बनेगा, क्योंकि पहले ओवर में आए थे 5 रन और इस ओवर में आए हैं 14 रन। कुल मिला के 30 गज के दायरे में, अर्थात पावर प्ले 1 पावर प्ले 2 में मात्र 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। वेलकम जीएस, हमारे नए और सरप्राइज, आपको जो मीठा वाला सरप्राइज मिलने वाला है वो कमेंटेटर है हमारे जीएस। 2 ओवर की समाप्ति, पहले ओवर में 5, दूसरे ओवर में 14, कुल मिला के 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 9.50 के औसत से यहां पर रन बन रहे हैं। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल। ये खिलाड़ी भी क्रिकेट को बहुत ज्यादा सीरियसली लेता है, क्योंकि फील्डिंग हो, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, हर एक कैटेगरी में इस खिलाड़ी ने अपने आप को स्थापित किया है, साबित किया है। और इसी वजह से मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि पहले तो आप सिद्ध करें, फिर यही क्रिकेट के दीवाने आपको प्रसिद्ध करेंगे। बहुत ही लंबा अरसा उन्होंने गुजारा है, बहुत ही अच्छा उनका करियर रहा है टेनिस क्रिकेट का। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी में परिवर्तन हमें देखने को मिलता है, अलग अलग तरह की गेंदबाजी करना जानते हैं और उसी के साथ वो हुनर उन्होंने सीख लिया है। वही प्रशांत मोहरे गेंदबाजी के मार्ग पर, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है निमेश पाटिल। निमेश पाटिल भी शानदार बल्लेबाजी कर सकते हैं, कमाल की बल्लेबाजी कर सकते हैं।
निमेश पाटिल ने भी इसके पहले बहुत सारी अच्छी पारियां अपनी टीम के लिए खेली है और अब सही मायनों में अगर मैं ये कहूंगा कि उनके ऊपर जिम्मेदारी आन पड़ी है, क्योंकि ऊपरी क्रम के बल्लेबाज आउट होने के बाद अब यहाँ पे अच्छी पार्टनरशिप, एक अच्छी साझेदारी आपको अंजाम देनी होगी। ओहो, उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, फुलर लेन गेंद थी, गेंद और बल्ले की शायद मुलाकात नहीं थी, बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। देखिए क्या कमाल की शुरुआत, सटीक लाइन एंड लेन किसे कहते हैं, पहली गेंद से पकड़ा है प्रशांत तो मोहरे ने, सही लंबाई और सही दिशा का रास्ता। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का यह मुकाबला आप देख रहे हैं। सौभाग्यवती सविता गोरखकड़वे सरपंच मिलकत खार पुरस्कृत लुणारे बनाम स्मरणिका नौखार। टॉस जीता था लोनारे टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और मोनिया को बहुत जल्दी चलता किया। पहले ओवर में आए थे 5, मगर दूसरे ओवर में कुछ अच्छी खुश खबर यहां पे नजर आई क्योंकि 14 रन आए थे। मगर प्रशांत मोहरे का ओवर किस तरह से घटेगा, किस तरह से यहां पे बल्लेबाजी होगी या विकेट टेकिंग गेंदबाजी होगी। यह स्लोअर वन, मगर उसे परख लिया है, पिक किया है, लाजवाब पिकअप शॉट, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। मुकाबला क्या होता है देखिए आपके सामने, ये ऐसा होता है मुकाबला, क्योंकि सुमित भगत के सामने गेंदबाजी करना बहुत बड़ा चैलेंज और उसी के साथ प्रशांत मोरे के सामने बल्लेबाजी करना भी चैलेंज है। स्लोवर वन गेंद, दूसरी ही गेंद के ऊपर दिया था चकमा, बाल बाल बच गए, तकदीर का साथ, तकदीर का सहारा, हो ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा कि गेंद हवा में नहीं गई, वरना यहाँ पे आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। मगर जैसे वैसे एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 25 पर। 25 रन ऑन स्कोर कार्ड, 3 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, पहले सत्र का खेल यहाँ पे जारी। आज बड़ी तादाद में क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं। ओहो, स्लोवर वन गेंद थी, फिर से एक बार, मगर गेंद को घुमाने की क्षमता रखने, ओहो क्या ड्रॉप, नहीं कर सकते, नहीं कर सकते, नहीं कर सकते। कितनी शिद्दत के साथ, कितनी मेहनत के साथ यहाँ पे अलग अलग तरह की गेंदबाजी हमें देखने को मिल रही है। इतनी मेहनत के बाद अगर आप इस तरह की फील्डिंग करोगे तो मेहनत के ऊपर पानी फेरने का काम आप कर रहे हैं। देखिए इस तरफ जैसे ही बाएं हाथ के बल्लेबाज आए थे, उन्होंने ऑफ कटर गेंद जो कि बल्लेबाज को परेशानी का सबब बनी थी, मगर आपने पूरी तरीके से नाकाम कर दिया। हो फिर से एक बार फ्लाइटेड गेंद, हवा में लहराती हुई, बल खाती हुई, बिल्कुल समझ से परे, क्या कमाल की गेंद, सामने से निकाल दिया। सामने गेंद थी मगर बिल्कुल उसे टच नहीं कर पाए। ये होती है काबिलियत, ये होती है कला, और ये प्रशांत मोहरे में हमें साफ नजर आ रही है। वेरी वेल डन प्रशांत, क्या कहने आपके। जी हाँ, फिर से एक बार दिया है चकमा और आखिरकार अपने जाल में फंसा ही दिया है। बड़ी मछली जाल में, सुमित भगत मैदान से बाहर। की होती है जिंदगी की कहानी, दुख और हर्ष की होती है, मगर कीमत जीत की नहीं, संघर्ष की होती है। देखिए प्रशांत मोहरे संघर्ष करते रहे, कभी उन्हें नाकामी हाथ आई, कभी उनके क्षेत्र रक्षकों ने उनके मेहनत के ऊपर पानी फेर दिया, मगर आखिरकार अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज सुमित भगत को चलता किया।
ओहो, नए बल्लेबाज दर्शन बांदेकर। दर्शन बांदेकर है, ये तो मेरा फेवरेट खिलाड़ी है, और वो क्यों है ये भी मैं बताना चाहूंगा। बहुत ही इंसानियत इस खिलाड़ी में मैंने देखी है। जी हाँ, विजय घानेकर गेंदबाजी के मार पर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ कट होकर निकल गई, और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे, रनों की संख्या हो चुकी है 27 रन। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर, चौथा ओवर लेके आए हैं विजय घानेकर, मैन फ्रॉम तड़ेखार। एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत ही शानदार खिलाड़ी है, और तड़ेखार गांव के सरपंच भी है, और राजनीति और क्रिकेट को यहाँ पे बहुत ही खूबसूरती के साथ पेश किया है। आहा, क्या बात है विजय, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल समझ से परे थी। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था बल्लेबाज का, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। नॉन स्ट्राइकिंग गेंद पर प्रशांत दर्शन बांदेकर जो है ना, उनके बारे में आपने भी सुना होगा दोस्तों, क्योंकि महाराष्ट्र और पूरे भारत में एकमात्र ऐसा यह खिलाड़ी है। हालांकि उनका जिक्र मैंने सासवना के मैदान पर पहली मर्तबा किया था, क्योंकि सासवना में जो ऑर्गेनाइजर होते हैं वो दर्शन वाकड़े, और उनका भी नाम दर्शन और इनका भी नाम दर्शन। तो दर्शन नाम जब मेरे सामने आया था ना, तो उनके बारे में मैंने जिक्र किया था, क्योंकि लगातार 5 गेंदों में 5 छक्के लगाने के बाद छठा छक्का लगाने का मौका होता है इस बल्लेबाज के पास, मगर उन्होंने अंतिम गेंद के ऊपर प्लेड कर कर छक्का मारना मुनासिब नहीं समझा, और ये कारनामा उन्होंने तकरीबन 12 मर्तबा किया है। ये नाम है दर्शन बांदेकर। दर्शन बांदेकर ने इंसानियत दिखाई है, दर्शन बांदेकर ने गेंदबाज को रिस्पेक्ट दिखाई है। उनका करियर कहीं खत्म ना हो, इस वजह से उन्होंने जो अंतिम गेंद के ऊपर उन्हें सम्मान दिया है, इसीलिए जाना जाता है पूरे महाराष्ट्र में, पूरे भारतवर्ष में, दर्शन बांदेकर। हालांकि कोकण से बिलोंग करते हैं, सिंधुदुर्ग से बिलोंग करते हैं, गोवा में ज्यादातर क्रिकेट खेलते हैं। पहली गेंद सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से गोली की रफ्तार से दनदनाती हुई गेंद डाउन द ग्राउंड, 4 रन। चकमा दिया था, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, जबरदस्ती ऑन साइड की दिशा में लपेटने का प्रयास था बल्लेबाज दर्शन का, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। हालांकि यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम की प्रशंसा बनेगी, क्योंकि 33 रनों के लिए जूझ रहे हैं बल्लेबाज, रनों के लिए मेहनत और रनों के लिए जद्दोजहद यहाँ पे जारी है, क्योंकि 5 ओवर का यह मुकाबला है। कम से कम आपको 60 रनों तक पहुंचना पड़ेगा, तब जाके एक अच्छा टारगेट आपको कहा जा सकता है कि आपने सेट किया है। जी हाँ, इसमें तो देखिए स्लो ओवर 1 गेंद, मगर अपने लाइन से भटके, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने दिया है वाइड, और इस वाइड के साथ 1 रन जरूर यहाँ पे अतिरिक्त के रूप में मिलेगा। रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की मात्र 2 गेंदें आना बाकी, और उसके बाद 1 ओवर, यानी कुल मिला के मात्र 8 गेंदें। जी हाँ, गेंदबाजी करने वाली टीम ने और गेंदबाज ने यहाँ पे चैलेंज किया है इस फैसले को, और इसी वजह से ये फैसला जाएगा अब टीवी अंपायर के पास। मनीष म्हात्रे ने जो शुरुआत में धक्के दिए और उसी के साथ किफायती और कंजूस गेंदबाजी की है ना, वहां से उभरे नहीं है बल्लेबाज स्मरणिका नवखार के, मगर अब सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी और सारी उम्मीद की किरणें दर्शन बांदेकर पर टिकी हुई और लगी हुई, कि दर्शन है तो यहाँ पे मुमकिन है। दर्शन के बल्ले से लगातार बड़े शॉट आ सकते हैं, क्योंकि ये ऐसा कारनामा उन्होंने अनेकों मर्तबा किया है।
कम से कम 60 रन अगर बनते हैं तो ही एक मजेदार मैच हमें देखने को मिल सकता है, ये आप भी जानते हैं। इसके पहले का मैच भी आपने देखा होगा, कितनी आसानी के साथ 54 रन बनाकर वागेश्वर वागेरन ने उस मैच को जीता था। जी हाँ, वाइड करार दिया है। अंपायर जी ने जो फैसला दिया था उसी को यहां पे बरकरार रखने में रखा गया है। इस वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी और उसके बाद 6 गेंदें, यानी कुल मिला के 8 गेंदों का खेल शेष। इस 8 गेंदों के खेल में क्या है विशेष, ये अब देखना पड़ेगा। दर्शन बांदेकर, सभी की नजरें, सभी की निगाहें उनके ऊपर टिकी हुई। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, सम्मान पूर्वक खेला, सीधे बल्ले से बैक टू द बॉलर। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग विजय की। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है, हर गुंजाइश को खारिज कर दिया है। दर्शन बांदेकर जैसे बल्लेबाज को रोक के रखना, थामे रखना, रनों से वंचित करना, रनों से महरूम करना इतना आसान नहीं है। मगर सरपंच विजय घाणेकर क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। जी नहीं, जी नहीं, ये देखिए, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव और उसी के साथ साथ कुछ वेरिएशन करने का प्रयास किया और अपने ही जाल में, जो जाल दर्शन के लिए बुनना चाहते थे, उसी जाल में खुद फंस गए। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को वाइड करार दिया। 1 रन अतिरिक्त, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 35 रन ऑन स्कोर कार्ड। इस ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी। दर्शन स्ट्राइक एंड पर फिर से एक बार, ओहो, उड़ा दिया। क्या ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर? जी हाँ, जाएगी जाएगी जाएगी। गेंद गई है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन। पांच, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में 7, चौथे ओवर में आए हैं 15। क्या इस ओवर में रनों को सुखाया जाएगा? मगर स्मरणिका नौखार के लिहाज से अगर सोचा जाए तो अंतिम ओवर में कम से कम 20 रनों की जरूरत है, तब जाके ये 60 का आंकड़ा जो है उसके आसपास हमें नजर आएगी। अंतिम ओवर फिर से एक बार आए हैं एक वर्सटाइल गेंदबाज, अलग अलग तरह की गेंदबाजी, विविधता से जो गेंदबाजी करने के लिए माहिर है, वही प्रशांत मोहरे। ओहो, क्या बात है। निमिष बहुत देर तक खामोश थे मगर अपने बल्ले का फेस खोला है, खेल दिया उससे मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। दरिया हूं, अपना हुनर जानता हूं, जिधर से भी गुजरूंगा अपना रास्ता बनाऊंगा। शायद निमिष यही बताते हुए, वेरी वेल डन निमिष। पहली गेंद से स्वागत किया है। जी हां, फिर से एक बार डाउन द ग्राउंड खेला है, बॉलर के सर के ऊपर से सही नसीहत और वही नतीजा, गेंद 6 रन के लिए। बल्ले से, मगर इसके पहले की गेंद भी छक्के में तब्दील की थी दर्शन बांदेकर ने। यानी टीम के लिए लगातार 3 छक्के आए हैं, यानी 3 गेंदों में 18 रन बनने के बाद रनों की संख्या हो चुकी है 53 रन। उड़ा दिया, ओहो, गई गई गई, ये गई 6 रन। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 59 रन।
अभी भी 3 गेंदें आना बाकी, एक एक रन के लिए तरसा दिया था, मगर देखिए बल्लेबाज अपने पे आ गए। बल्लेबाज पूरी तरीके से जोश में और होश में बल्लेबाजी करते हुए होश उड़ाया है गेंदबाजी करने वाली टीम का। करे तो क्या करे। हो, इसमें दबा फुलर लेन थी और उसे खेला था, मगर गेंद गई थी बिहाइंड द विकेट और रन आउट करने का मौका। जी हाँ, यहाँ पे रन आउट तो होंगे निमिष, मगर निमिष ने अपना काम तमाम कर दिया है, कमाल कर दिया है, धमाल मचा दिया है। निमिष जाएंगे मैदान से बाहर। मैसेज तो दिया है निमिष, मानो ये बताते हुए कि लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझो, जितनी गहराई है अंदर उतना बाहर तूफान भी बाकी है। अब यहाँ पे अभी भी 2 गेंदें आना बाकी है और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं मैदान में, किशोर पाटिल, मगर स्ट्राइक एंड पर दर्शन बांदेकर। ओहो, खेल दिया है, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं और गेंद देखिए फ्लैट और फ्यूरियस सिक्सर के लिए 6 रन। याद रखना, दर्शन बांदेकर, क्या कमाल का ये शॉट था, क्या कमाल का बल्ले का उनका फ्लो है, जिस तरह से उनका बल्ला चलता है ना, गेंद सीमा रेखा के बाहर ही जाती है। और ये देखिए मनोवैज्ञानिक दबाव का असर, यॉर्क करने का प्रयास किया था मगर अपने लाइन एंड लेन से बढ़ के गेंद गई है लॉन्ग स्टॉप रीजर में। 4 रन के लिए मिलेंगे 5 रन। से रनों की संख्या 70 पर जा पहुंची है। 60 रन होते हैं या नहीं होते हैं, ये चल रहा था हमारे मन में, मगर रनों की संख्या कहां से कहां। स्लोवर वन गेंद, स्लोवर वन गेंद के ऊपर चकमा दिया है। जी हाँ, दोनों भी बल्लेबाजों ने लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन तो यहाँ पे चुरा लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 71 पर। जीतने के लिए 72 रनों की जरूरत, मगर जो रनों की संख्या का आकार, जो स्कोर हमें नजर आ रहा था, वो ऐसा लग रहा था कि 50, 55 और ज्यादा से ज्यादा मैंने 60 कहा था, मगर रनों की संख्या आपके सामने है। इसी का नाम है क्रिकेट। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, ये संदीप जगे हमेशा कहते हैं। क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, बहुत ही अजीबोगरीब खेल है, इसका कोई भरोसा नहीं, और यही सही है। तो चलते हैं दोस्तों, अब यहां पे सस्पेंस खुलेगा। द्यायचा आहे, कारण हा सामना संपल्यानंतर अपना दुसरा फेरीचा सामना सुरू होणार आहे। सो धन्यवाद। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं जीएस के पास। धन्यवाद।
कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून कनकेश्वराच्या चरणी मी या ठिकाणी अर्थातच नतमस्तक होतो आणि आपलं मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या आजच्या अंतिम रात्री, ज्या वेळेला कनकेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत आणि किंबहुना कनकेश्वर चॅलेंजर्स ट्रॉफी ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्याचं पहिलं पर्व सुरू झालंय. आणि या पहिल्या पर्वामध्ये एक आगळी वेगळी भेट आपल्या साऱ्यांच्या नजरेस आली, ज्या वेळेला आयकॉन आणि त्याच वेळेला त्या आयकॉन मधील आपला टीम टू टीमचा परफॉर्मन्स, त्यांच्यामध्ये 3 आयकॉन खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करणं असेल, त्यांना थोड्या अंशी आपल्याला मैदानामध्ये ग्लॅमराईज करायचं असेल, तर स्पर्धा सुद्धा अशाच एका मैदानावरती झाली पाहिजे ज्या ठिकाणी स्पर्धेमध्ये त्या उत्कृष्ट खेळाडूंचा बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच दृष्टिकोनातून जेव्हा दुसरा सामना आजच्या रात्री मैदानामध्ये रंगला त्यावेळेला सविता गोरखकडवे सरपंच मिळकतकार पुरस्कृत लोणारे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला की चला आपण क्षेत्ररक्षण करूया. त्याने बॅटिंगला आमंत्रित केलं स्मरणिका नौकार संघाने. पहिल्या 4 षटकामध्ये अद्यापर्यंत तशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं वाटत नव्हतं, पण अचानकपणे 5व्या आणि 6व्या षटकामध्ये जो क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे असं आपण वारंवार ऐकतो, पाहतो, अनुभवतो, ते सारं काही बदलताना या मैदानामध्ये पाहायला मिळालं. आणि हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे ना. आणि म्हणूनच आपण सारे क्रिकेट वेडे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वेळेनिशी आणि अर्थातच त्या खेळापायी असणाऱ्या प्रेमापायी आपण सारे जण जोडले जातो. आणि म्हणूनच तमाम क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. असं म्हणतात ना की कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात आणि त्याच्यामधील काही ठराविक अर्थातच तुमच्यासारखे असतात आणि ती क्रिकेट वेडे असतात. त्या क्रिकेट वेड्यांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतोय, वळतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहताय कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफी पर्व पहिलं, त्याचा अर्थातच आपल्या सर्वांना गर्व असावा. 72 धावा चेस करताना सलामी जोडी मैदानामध्ये आले. विजय घाणेकर आणि मंदार मात्रे. मान फ्रॉम तळेखार विजय घाणेकर मैदानामध्ये आहे. 72 धावा चेस करायचे आहेत. अक्षय मोने अँड कंपनी स्मरणिका नौकार संघामध्ये आज थोडा एक वेल बॅलन्स संघ बनवण्याचा प्रयत्न झाला, पण अफलातून बॅटिंग केली मैदानामध्ये. निमिषने जे लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले ते त्याच्या आजच्या या संपूर्ण रात्रीच्या मधील एक महत्वाचा खेळ असेल, त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळ असेल. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, निमिषसाठी हे मैदान लकी आहे. या मैदानामध्येच त्याला आपण उडता, जसं आपण म्हटलं ना उडता निमिष वगैरे वगैरे, आपण अलिबाग प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्याला पाहिला होता, किंवा याच मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये षटकार भिरकावताना निमिषला आपण मैदानामध्ये अनुभवलाय. आणि मग आज त्याला काही अपवाद राहणार नव्हता. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार भिरकावून त्याने दाखवून दिलं की हे मैदान माझं आहे, या मैदानाचा मी राजा आहे आणि त्यासाठी हे मैदान माझ्यासाठी नशीबवान आहे. झिराड असं अनेकांसाठी नशीबवान आहे का, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर पहिल्या षटकात वळावं लागेल, जेव्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय मोन्या 2.2. अर्थातच एक वेगळा नव्या व्हर्जन सह तो गोलंदाजीला आलाय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू घेऊन या वेळेला आपण पाहतोय गॅप मध्ये सणसणीत चौकार पाहायला मिळतोय. या मैदानामध्ये तुम्हाला त्या तयारीने यावं लागतं. विजय घाणेकरने ते दाखवून दिले. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून निघेल असं वाटलं, त्याला सोडून दिलं यष्टीरक्षक सुमितसाठी. आणि या गोष्टी चालायच्या क्रिकेटमध्ये, तुम्हाला बघून खेळावं असं म्हटलं जातं ना. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो वेट अँड वॉच वाली भूमिका असावी, पण ती कशी असावी. विजय घाणेकरने हेच पाहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, चला दुसऱ्या चेंडूची वाट बघूया. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट. या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येणार. लोणारे संघासाठी अर्थातच 6 धावाने सजवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा या इनिंगचा पहिला दणदणीत षटकार. ती तुमच्या हाताला खाच सुटायला लागते आणि त्या प्रकारचे मग फटके तुम्ही खेळता. गोलंदाज समोर कोण आहे, कसा आहे, कशा स्वरूपाचा आहे, त्याने कोणती कामगिरी केलेली आहे, ही सगळी विशेषणं बरं आहे. हे पुस्तकात वाचायला बरं वाटतं, कॉमेंटेटर सांगतात तेव्हा ऐकायला छान वाटतं, रील्समध्ये बघायला छान वाटतं, पण जेव्हा समोर प्रॅक्टिकली आपण एकमेकांच्या समोर येतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं कळतो कोण कच्च्या गुरुचा चेला आहे, कोण स्ट्रॉंग झोनवाला आहे, कोण किती पाण्यामध्ये आहे. आणि या वेळेला 2 चेंडूवरती 2 चांगले फटकार लगावल्यानंतर
मोन्या त्याच्या कडक फॉर्म मध्ये येण्याची अपेक्षा होती, पण चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाता जाता उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय. गुड फिल्डिंग, कौतुक करावं लागेल त्यावेळेला. अमित नाईक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात आणि आपला जो अर्थातच इंटरनॅशनल क्लास त्याच्याकडे जो आहे ना तो खऱ्या अर्थाने दाखवतात. हे या सर्व खेळाडूंकडे शिकण्यासारखं असतं. आज मैदानामध्ये ज्या प्रकारे अमित नाईकने ती मैदानात कमिटमेंट दाखवली ना, या कमिटमेंटच्या जोरावरती तुम्ही मोठे होत असतात. मगाशी दर्शन बांदेकर, यासिनजी मर्चंट समालोचन करत होते. आपण काय पाहिलं की दर्शन बांदेकर बॅटिंगला आल्यानंतर त्यांनी काही विशेषणं लावली, काही उदाहरणं तुम्हाला सांगितली आणि मैदानामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आल्या. पण आता या चेंडूवरती बोलू, जेव्हा डावखुरा मंदार मात्रे समोर आहे. गुड शॉट. या वेळेला पुन्हा एकदा मंदार मात्र मिड विकेट मध्ये खेळतोय, पण अमित वाईड एच डी मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. मोन्याने या लेंथ वरती गोलंदाजी करावी ही अपेक्षा अर्थातच आता मात्र त्याच्या संपूर्ण सहकार्यांना असेल. स्मरणिका नौकार संघ ज्याने पहिल्या 5 षटकामध्ये 71 धावा बनवल्या, 72चं आव्हान ठेवलं आणि धावफलकावरती आता धावा लागल्यात 13 विजय घाणेकरच्या बॅटमधून एक चौकार आला, एक षटकार आला. माहिती आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणार आणि हे मैदान असं विशेष आहे की इथे तुम्हाला त्या टाइम झोन मध्ये तुम्हाला खेळावं लागतं, किंवा त्याला असं म्हणूया की तुमच्याकडे तो टॅलेंट असेल, ती टेक्निक असेल, ते टेम्परामेंट असेल, ते टायमिंग असेल, तर सगळं काही शक्य आहे. पुन्हा एकदा विजय घाणेकरने चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये झेल टिपतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अमित नाईक आणि फलंदाज बाद होतोय. विजय घाणेकर बॅक टू पॅव्हलन. स्मरणिका नौकार संघाला ही पहिली विकेट मिळते आणि मोन्याचा शो सुरू. आपल्याला आठवत असेल साधारण गतवर्षी स्पर्धा झाली नजीब मुल्ला ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये मोन्या गोलंदाजी करत होता. मोन्याने टाकलेला तो ड्रीम स्पेल आजही सर्वांच्या लक्षात आहे. 4 चेंडूमध्ये 4 विकेट्स त्याने ज्या वेळेला मिळवल्या, ती गोलंदाजी आपल्या सर्वांचा चर्चेचा विषय ठरली होती. पण त्याच वेळेला मोन्या केवळ त्या गोलंदाजीने हिरो ठरला असं नाहीये. आपण याच वर्षी त्याला पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीजचा किताब हस्तगत करताना दमदार ऑफ ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं. गतवर्षी सुद्धा तोच अर्थातच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा होता. या सलग मोठ्या स्पर्धेमध्ये सलग 2 वेळेला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होणं इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये. कारण 3 तालुक्यांचे खेळाडू खेळतात, अलिबागचे खेळाडू असतात, रोह्याचे खेळाडू असतात, मुरुडचे खेळाडू असतात. पण अशा वेळेला आपली प्रतिभा काय आहे? अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेट तो फार मोठ्या प्रमाणावरती खेळतो, त्यामुळे तो व्यावसायिकतेचा जो काही लेबल आपल्या पाठीमागे लागलाय ना, त्याचं उत्तर द्यावं लागेल. यावेळचा हा चेंडू खाली राहिलाय. नौखार म्हटल्यानंतर या अशा प्रकारची कमिटमेंट तुम्हाला पाहायला मिळणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धरणे गुरुजी आम्हाला कळवत आहेत की धावफलकावरती धावसंख्या लागले 13. सामना जिंकण्यासाठी 72ची आवश्यकता असताना लोणारेने एक चांगली आकर्षक सुरुवात केली होती. विजय घाणेकर मात्र बाद होऊन परतले. एक चौकार, एक षटकार समाविष्ट झाल्यानंतर मोन्याने थोडा एक वेगळ्या प्रकारचा क्लास मैदानामध्ये दाखवला. हे बड्या क्रिकेटपटूंचं क्रिकेट मित्रांनो असं असतं. तुम्हाला 2 फटके खावे लागतात, 2 फटके द्यावे लागतात आणि 2 फटके झेलावे सुद्धा लागतात आणि मग प्रतिस्पर्धी संघाच्या एकमेकांच्या चांगल्या कच्च्या दुवांमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने स्वतःला तोलून मापून घ्यावं लागतं. पहिल्या षटकाचा खेळ हा असा इंटरेस्टिंग होता मित्रांनो. ड्रीम्सक्रिकेट.in वरती आमच्या जोडलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो, जे सामन्याचा आनंद लुटतात आणि त्यांना सुद्धा अर्थातच मजा सुद्धा वाटत असेल की कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफीमध्ये नक्की काय विशेषता आहे, किंवा त्याच वेळेला प्रतिभावान खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती जेव्हा 13 धावा आल्यात, दर्शन बांदेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला बांदेकर म्हटल्यानंतर एकच नाव माहिती होतं, ते आदेश बांदेकर. पण क्रिकेटच्या जगतामध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये सिंधुदुर्गामध्ये दर्शन बांदेकरचा जन्म झाला आणि नक्कीच त्याच्या आई वडिलांना सुद्धा त्याच्या कामगिरीचा अभिमान असावा अशी कामगिरी दर्शन बांदेकरने केले. टेनिस क्रिकेटमध्ये तब्बल 12 पेक्षा अधिक वेळा ज्या वेळेला समोर गोलंदाज आला त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावून दाखवले, पण 6व्या चेंडूवरती गोलंदाजाचा सन्मान केला. ही अर्थातच एक वेगळी खासियत आहे. यामध्ये ऋषी नाईक हे सुद्धा एक महत्त्वाचं नाव आहे मित्रांनो, जो आपल्या रायगड जिल्ह्यातून येतो, पनवेल तालुक्यातून. त्याने सुद्धा हा पराक्रम बहुतेक 5 ते 6 वेळेला केलेला आहे. आकड्यांमध्ये थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, पण त्याच वेळेला दर्शन बांदेकर गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू या वेळेला मंदार मात्र छान पद्धतीने खेळतोय. गुड शॉट, कौतुक होईल. मंदार मात्र यासाठी ओळखला जातो. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
इतकी सहजता जी फटक्यामध्ये दिसते ना ती कॅमेऱ्याची कमाल आहे. गुड बॉलिंग. या वेळेला मात्र थोडासा खोला टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. फलंदाजाचा टान्स काय आहे, फलंदाज कोणत्या कक्षेत खेळतोय, त्याच्या रडारमध्ये कुठे चेंडू द्यायचा नाहीये, या साऱ्या व्यूहनीतीचा अभ्यास केला जातो आणि त्या पद्धतीचं हे क्रिकेट आहे मित्रांनो. अशा प्रकारचं क्रिकेट मला वाटतं जे यंग टॅलेंटेड क्रिकेटपटू आहेत, अलिबाग तालुक्यातील असतील, जे आज या सामन्याकडे पाहतायत, त्यांनी या गोष्टी शिकून घेण्यासारख्या. बघा पुन्हा एकदा एक वेगळा चेंडू पाहायला मिळाला होता. ऑफ स्टंपला ब्लॉकल करायचं म्हणजे नक्की काय करायचं, किंवा यॉकल लाईन गोलंदाजी करायची म्हणजे काय करायची, शोल्डरचा वापर करायचा म्हणजे नक्की कशा पद्धतीने वापर करायचा, चेंडू लास्ट मोमेंटला डिलिव्हर्ड करायचा म्हणजे नक्की काय करायचं, सर्व प्रश्नांची उत्तरं यात होती. हा पुन्हा एकदा या वेळचा हा चेंडू मात्र थोडा खाली राहिला होता. जाणीवपूर्वक फ्लिक जर खेळला असता तर तो चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, त्याच्याकडे तो गेला असता. बघा फलंदाजाला बरोबर कशा पद्धतीने ओळखावं किंवा त्याच्या अगेन्स्ट मध्ये कोणत्या स्वरूपाच्या चाली खेळाव्या. कारण मला कधी कधी असं वाटतं ना की बुद्धिबळासारखाच क्रिकेटचा खेळ सुद्धा आहे. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर चाली खेळाव्या लागतात. तो रणनीतीचा कदाचित भाग आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही, पण सध्या तरी परिस्थिती ही पाहायला मिळते. 20 चेंडू येणं बाकी, 53 ची गरज आहे. यावेळेला तो फटका खेळला जातोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि त्या चालीमध्ये या वेळेला फसलाय तो, मात्र बाद होऊन परतणार पावलांमध्ये. सौ सविता गोरख कडवे सरपंच मिळकतकार पुरस्कृत लोणारे संघाला तब्बल 53 धाबा बनवायच्या आहेत. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. एका चांगल्या खेळाडूने जर मैदानामध्ये जसा निमिष खेळला, जसं दर्शन बांदेकरने बॅटिंग केली, तशा प्रकारचा खेळ जर या मैदानामध्ये केला, जो काही कठीण नाहीये किंवा जो काही अर्थात आपण म्हणू शकतो की मुश्किलवाली बात नाहीये, तशा प्रकारचा खेळ होणं अपेक्षित आहे. पण दर्शन बांदेकर मात्र या मैदानामध्ये दाखवतोय की ते माझ्या अगेन्स्ट मध्ये शक्य नाहीये. मगाशी त्याने एक चाल खेळली, त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि ज्या शिकून घेणाऱ्या गोष्टी होत्या ना त्याच्याबद्दल आपण मित्रांनो या मुद्द्यावरती येऊ. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावसंख्या लागले 19, म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ होणे बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 53 धावांची. या सामन्यातील विजेत्या संघाला खेळावं लागेल ते छोटम शेठ पुरस्कृत दिलीप पाटील नेहुली वागेश्वर वाघरण या संघासमोर, जे पहिला सामना जिंकले होते, त्यांच्या समवेत या चालू सामन्यातील विजेत्या संघाला खेळावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि आपण ज्या मुद्द्यावरती होत होती की शिकून घेण्याची गोष्ट, खूप वेळेला अलीकडच्या काळामध्ये रील्स मधून क्रिकेट शिकता येतं का, या प्रश्नाचं उत्तरावरती तुम्हाला जावं लागेल मित्रांनो. मध्यंतरीच्या काळामध्ये ऋषिकेश वैद्य यांची एक रील आली होती. त्यांनी सांगितलं होतं की बघा एखादा फलंदाज एक चांगला षटकार मारला तर त्याची रील बनवतो, पण त्याच वेळेला 2 चेंडू निर्धाव गेले, त्याच्या पुढचे 2 बॉल तो डॉट खेळला तर त्याची तो रील बनवत नाही. एखादा गोलंदाज रील बनवतो, त्याने विकेट कशा प्रकारे घेतली त्याची रील बनवतो, पण त्याच वेळेला त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खाल्ला असेल तर त्याची रील पाहायला मिळत नाहीये. रील्स मधून क्रिकेट किती खेळता येईल हे माहिती नाही, ती पब्लिसिटीचा एक भाग असू शकतो, पण त्याच वेळेला युट्यूबच्या वाहिन्यांवरून मात्र तुम्हाला काही गोष्टी समजू शकतील की अर्थातच या खेळाडूचा खेळ कशा प्रकारचा आहे. अलीकडच्या काळात हे प्रोफेशनल क्रिकेटपटू या साऱ्या गोष्टी करत असतात, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. सूरज पाटील गोलंदाजीला आले आणि आल्या आल्या सूरज पाटीलला यावेळेला आसमान दाखवलं जात आहे. तेजस काटकरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला आसमानी षटकार.
आणि ते आहेच, आपण ते मान्य करायला पाहिजे. अलिबागकरांनीच नव्हे, रायगड जिल्ह्याला. तर महेंद्र म्हात्रे नेहमी म्हणायचे की याच्या अगोदर म्हणजे पहिल्या बॉलला जर बॅट्समनने मला बाउंड्री मारली, सिक्स मारली, तर यार जगे आपल्याला असं करायला पाहिजे की तिथे चौकार षटकार वगैरे मारायलाच पाहिजे आपल्याला. आणि मग जर त्याने मारलाय तर मग त्याची विकेट आपण का नाही घ्यायची, ही गोष्ट इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. आणि दॅट इज द मेन थिंग. पुढचा चेंडू, हेच आज मैदानामध्ये दाखवलं ते गोलंदाज सूरजने. पण त्याच्यानंतर आलेल्या नव्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे कोण फलंदाजीला येतात? प्रशांत मोरे येतात. प्रशांतने पहिली ओव्हर चांगली टाकली होती, लास्ट ओव्हरला थोडे महागडे ठरले आणि त्यानंतर आता बॅटर म्हणून त्याला बोलावं लागेल. प्रशांत मोरे अ बॅटिंग ऑलराऊंडर और बॉलिंग ऑलराऊंडर, याच्यामध्ये मला वाटतं चर्चा अलीकडच्या काळात करावी लागेल. अलिबाग, मुरुड, रोहा या तिन्ही तालुक्यांमध्ये प्रशांत मोरेने प्रभावी कामगिरी केलेली. आणि यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय पॉइंटला सणसणीत पद्धतीने फटका लगावलाय, जो सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. त्या चेंडूवरती आपण काढली पाहिजे. कदाचित आपण उलट विचार करू, आता विकेट जर बॉलरने मिळवले तर त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार षटकार आला पाहिजे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण हा रिव्हर्स या मैदानामध्ये अर्थात ऑफ स्टंप ब्लॉकल किंवा यॉकर लाईन गोलंदाजीवरती इतका सहज शक्य नव्हता, कारण फार वेगात चेंडू टाकतो सूरजकडे. तो फार भन्नाट वेग आहे. 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. शोल्डरचा फार छान पद्धतीने तो वापर करतो आणि आजही तो मैदानात लिहिलंय त्याने केला. आता मात्र फुलटॉस देऊन बसला होता. थोड्या अंशी फलंदाजाला माहिती नव्हतं की हा चेंडू कसा येईल. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय या वेळेला घेतलाय. की हा निर्णय आपण बघूया की तो निर्णय नो बॉलचा आहे का, अबो द वेस्ट हाईट हा चेंडू असेल का. निर्णय येईल, तिसरे पंच त्याच्यावरती निर्णय कळवतील. पण आपण ज्या मुद्द्यावरती होतो की शिकून घेण्याची प्रवृत्ती ही फार महत्वाची असतं. टेनिस क्रिकेट फार वेगळ्या प्रकारावरती गेलंय, वेगळ्या उंचीवरती गेलंय, त्याच्यामध्ये व्यावसायिकता आले, त्याच्यामध्ये थोडं ग्लोबलाइज पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा होतात. लाखाच्या स्पर्धा या अलीकडे सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला शिकून घ्यावं लागेल, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अर्न अँड लर्न ही सिस्टीम फार महत्वाची आहे, पण त्याच वेळेला अर्न अँड लर्न मध्ये लर्न अँड अर्न तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. सो पहिलं लर्न येईल आणि नंतर अर्न येईल, आणि ते फार महत्वाचं असेल. इथे निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा की इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे चित्र बदलणार. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 41 सोपं आहे का, अवघड आहे का, अशक्य आहे का? शब्दांचे खेळ चालत राहतील. रात्रीचं खेळ चाले या नात्याने शब्दांचे खेळ चाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण इथे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 41 धावांचं उत्तर कोणत्या प्रकारे देणार ते सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आणि अशा वेळेला मग कदाचित कर्णधार अक्षय मुन्या ठरवतोय की चला दर्शन बांदेकर तुम्हीच गोलंदाजीला या मैदानामध्ये, तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. एक आपल्याकडे बॉलरचा ऑप्शन मैदानामध्ये नक्की आहे की जो 2 ओव्हर करू शकतो. आणि त्या ऑप्शनचा तुम्हाला विचार करावा लागतो ना, या सारासार विचार सारखं वारंवार तुम्हाला ते गणित मांडावं लागतं. नौकार संघाकडे ते प्रचंड मोठं टॅलेंट आहे. नौकार संघाकडे ती दबदबा आहे, परंपरा आहे. अर्थात द लिगसी ऑफ एक्सलन्स हे वाक्य अनेक वेळेला मी काही जणांच्याच बाबतीत वापरतो, ते नौकारच्या बाबत आपण वापरू शकतो. द लिगसी ऑफ एक्सलन्स हे अनेक वेळेला आपण त्यांचं पाहिलेलं आहे. हँड्रिक नौकार पासून सुरू झालेला प्रवास, प्रदीप स्पोर्ट्स नौकार, अलीकडच्या काळात स्मरणिका नौकार. नौकार गाव कॉमन आहे आणि त्या नौकार गावचे खेळाडू कॉमन आहेत. आणि याच्यामध्ये सिंधुदुर्गाचा दर्शन बांदेकर आलाय. पहिला चेंडू या वेळेला हा मात्र सीमारेषा गाठणार का पाहायचा आहे. चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकांना की क्षेत्ररक्षक चेंडूला बीट करतायत, यशस्वी ठरले. पण संघासाठी धावा वाचवणं महत्वाचं आहे. सुयश पाटील मॅन फ्रॉम लोणारे आता मैदानामध्ये आहे. लोणारे संघाला जर जिंकायचं असेल तर सविता गोरख कडवे सरपंच मिळकतकार पुरस्कृत लोणारे हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. येणारे मित्रांनो 11 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. या मैदानामध्ये जशी जशी रात्र वाढत जाते थंडीचा प्रभाव वाढतो. हा एक्झॅक्टली, जरी गरमी असली तरी ही गोष्ट खरी आहे. आणि याच वेळेला मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, मोठ्या धावा जमवायच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होणार. सुयश पाटील बाद होऊन परततोय पावल्यांमध्ये.
दर्शन बांदेकर मॅन इन फॉर्म आज मैदानामध्ये गोलंदाजीच्या रूपाने चित्र दाखवतोय की गोलंदाजीची ताकद सुद्धा आहे. म्हणजे दर्शन बांदेकर हा केवळ फलंदाज म्हणून नाहीये. बघा अनेक वेळेला राज्याच्या बाहेरून आलेले खूप सारे क्रिकेटपटूंच्या रील्स बनतात, त्याच्याबद्दल चर्चा होते, पण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या कोकणातल्या असलेला दर्शन बांदेकर किती मोठ्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू आहे ते तो आज मैदानामध्ये दाखवतोय. म्हणजे खूप सारे अष्टपैलू खेळाडू अलीकडच्या काळामध्ये आज आपण पाहतो ना की विश्वजित ठाकूर असेल, दर्शन बांदेकर असेल, अक्षय मोने असतील, या क्रिकेटपटूंनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बॅटिंग बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवरती केलेली कामगिरी ही खऱ्या अर्थानं अष्टपैलूत्व सिद्ध करणारी आहे. फक्त फरक एवढाच असतो, काही जणांना संधी मिळते, काही जणांना ती फार उशिरा मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूची लेंथ काय असावी, टप्पा काय असावा, दिशा काय असावी आणि त्याच वेळेला समोरच्या फलंदाजाला ताक दिनादिन कसं करायला लावायचं. बघा आपण काही वेळेला म्हणतो ना की महाराष्ट्र असं म्हणतो की ढोलकीच्या तालावर नाचत असतो. इथं उलट आहे. इथे आपण म्हणू शकतो की आता गोलंदाजांच्या तालावर नाचावं लागतंय. गुड शॉट. या वेळेला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू त्यांना बीट करून पुढे जाईल, त्यामुळे समीकरण बदलेल. 7 चेंडू येणं बाकी आहे सामना जिंकण्यासाठी. 35 धावांची गरज. पैलू खेळाडूंबद्दल बोलत होतो. म्हणजे सूरज सुद्धा या मैदानामध्ये खेळतोय. सूरज पाटील सुद्धा उत्कृष्ट अष्टपैलू आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंची यादी जर काढली, म्हणजे सध्या तुम्ही दर्शन असं काही कमी वाटून घेऊ नका, म्हणजे तुमच्यापर्यंत येऊ आम्ही, पण तुम्ही महाराष्ट्रामधले टॉप मोस्ट येता. तर असे अनेक सारे क्रिकेटपटू आहेत ना की ज्यांची नावं आपण त्यांच्या कक्षेमध्ये येऊ शकतो. यावेळचा हा चेंडू एच घेऊन सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार मिळणार आहे. रोशन पाटीलच्या नावावरती तो नोंदवला जाणार. प्रशांत मोरेने जे शेवटचं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये शेवटच्या षटकात 30 धावा आल्या होत्या. जिंकायला त्याच्यात एक धाव एक्स्ट्रा पाहिजे. अशा पद्धतीने आता 6 मध्ये 31, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की तो ग्राफ जो काही आहे दोन्ही संघांचा समसमान चाललेला पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला शेवटच्या षटकामध्ये स्मरणिका नौकार संघाने आपला सर्वोत्तम गोलंदाजालाच मैदानामध्ये आणण्याचा धाडस त्यांनी दाखवलंय आणि तो गोलंदाज अर्थात आशिकेश माळी. आशिकेश माळीकडे एक उत्कृष्ट पद्धतीचा एक स्टॉक बॉल आहे. म्हणजे तो कधी वापरेल ते सांगता येऊ शकत नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम ऑफ कटर असेल, लेग कटर असेल किंवा त्याचा स्ट्रेटरवर थोडा शूट राहतो, म्हणजे खाली राहतो, लक्षात येत नाही आपल्याला. असे जे काही त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहे ना, अलीकडच्या काळामध्ये या व्हेरिएशन्स वरती आशिकेश माळीने फार चांगली मेहनत घेतलेली पाहायला मिळाले. बघूया, आज मी सुद्धा खूप अंतराने त्याचं क्रिकेट पाहतोय, पण त्याच वेळेला 6 चेंडूमध्ये जेव्हा 31 ची गरज आहे, प्रशांत मोरे विरुद्ध हाशिकेश, सामना इंटरेस्टिंग असेल. पहिला चेंडू या वेळेला मोठा फटका उडवायचा होता, पण थोड्या अंशी का होईना त्याने मनावर घेतलंय. पण इथे मात्र हाशिकेशने ठरवलं होतं की ते जर मनावर घ्यायचं नाहीये, थोडं अंगावर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल आणि प्रशांत मोरेला पाबल्यांचा रस्ता दाखवला. हशिकेश माळीच्या बाबत असं म्हणू शकता तुम्ही की तो वेगवान गोलंदाजी करतो तो वेगवान गोलंदाजी, पण त्याचा ऑफ कटर किंवा लेग कटर या एकाच ऍक्शन मध्ये अलीकडच्या काळात तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो छान पद्धतीने करतो. खूप लवकर षटक पूर्ण करण्याची, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाने जवळजवळ मला वाटतं काही सेकंदांमध्ये ते अर्थातच एक षटक पूर्ण केलंय. आशिकेश माळीच्या बाबत सुद्धा तुम्ही म्हणू शकता साधारण 1-2 मिनिटाच्या अवधीमध्ये तो ते षटक पूर्ण करण्याला प्राधान्य देतो, जर जास्त धावा येत नसतील तर. गुड शॉट. या वेळेला मात्र चांगला फटका खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सुमित त्या ठिकाणी तैनात आहेत, पण त्यांना माहिती आहे की सामना स्मरणिका नौकारकडे सहज गती आहे. जरी मोठे फटके आले लोणारेकडून तरी सामना त्यांच्या बाजूने जाणार नाही, कारण 3 चेंडू येणं बाकी आहेत. 30 धावांची आवश्यकता आहे. स्मरणिका नौकार संघाला जे हवं होतं ते घडलंय. 5व्या षटकापर्यंत 4थ्या षटकापर्यंत अडकलेली गाडी अचानक 5व्या षटकात बदललेल्या टॉप गिअर मध्ये आली आणि त्यानंतर नौकार याच्यासाठी ओळखला जातो ते त्यांनी दाखवून दिलं. अनेक गेलेले सामने त्यांनी सहज गती आणलेले आहेत.
कधी बॅटिंगच्या जोरावर, कधी बॉलिंगच्या जोरावरती, कधी अर्थातच क्षेत्ररक्षण आणि देहबोलीच्या जोरावर सुद्धा. येस, आपण येऊया मॅचच्या नंतर अर्थातच त्या गोष्टीवरती, कारण ती बॉडी लँग्वेज सुद्धा फार महत्वाची असतं. त्या जोरावरती त्यांनी सामने जिंकलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या सामन्यांवरती बघा, मी जे मगाशी म्हणाला तो प्रयोग करण्याचा प्रयत्न काही सोडणार नाही. म्हणजे हाशिकेशला याच्यासाठी ओळखलं सुद्धा जातो. एकाच ऍक्शन मध्ये वेगवेगळे टर्न टाकण्याचा प्रयत्न करणार, एक्सपेरिमेंट करणार आणि तो करणार, 100% करणार. जरी 6 बॉल 6 रन्स राहिले असत्या तरी हाशिकेशने ते प्रयत्न केले असते. एवढं तरी आम्ही त्याला आता ओळखायला लागलोय. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. दर्शन बांदेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण चेंडू त्यांच्या हातून निसटतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. थोडासा विस्ता विस्ता दिवा मोठा व्हावा तशातला प्रकार पाहायला मिळतोय तो लोणारेच्या बाबत. जिंकण्यासाठी 24 ची गरज, 24 धावांची गरज आहे अर्थात सामना जिंकण्यासाठी. स्मरणिका नौकार संघाने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आणि का आज आपण मैदानामध्ये आलोय, इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणाऱ्यांमध्ये आपलं नाव आहे ते स्मरणिका नौकार संघ दाखवून देतोय. सामना ते 20 धावांनी जिंकतात. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अँड हार्ड लक टू लोणारे.